हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण हे गुलाबाचं झालर तोरण कसं करणार आहोत त्याचं ट्युटोरियल बघणार आहोत. खूप सोपं आहे. फक्त डबल क्रोशे घालून हे पूर्ण तोरण बनवलेलं आहे. चला तर मग या डिझाईनला लगेच सुरू करूया. तोरणची स्टार्ट आपल्याला अशी एक चैन करून करायची आहे. जेवढं लांब आपल्याला तोरण हवं आहे, दरवाजाची साईज जेवढी आहे तेवढी आधी आपण ही अशी चैन करून घ्यायची. त्यानंतर प्रत्येक चैनवर एक एक डबल क्रोशे घालत पूर्ण जेवढी आपली चैन आहे तेवढा हे पूर्ण डबल क्रोशे घालून त्याला एक अशी पट्टी तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, दरवाजाच्या रुंदीनुसार आपण साखळ्या करून त्याच्यावर प्रत्येकी एक असा डबल क्रोशे घालत ही पट्टी तयार केली आहे. आता आपल्याला सेकंड रो करायचा आहे. सेकंड रो करताना पहिली तीन चैन आपला एक डबल क्रोशे असणार आहे. त्याच्यानंतर एक दोन चैन स्किप करायच्या, 1 2 आणि तिसऱ्या चैनमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशे घालायचे. म्हणजे कसा आपण जसा डबल क्रोशे घालायला सुईवर धागा घेतो आणि दोनाचा एक करतो, तिकडे फक्त हा एकच टर्न करायचा म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे. पुन्हा त्याच चैनमध्ये अजून एक इनकम्प्लीट डबल क्रोशे. आता आपल्या सुईवर हे 3 लूप्स येतात, तर तिन्ही लूप्समधनं सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे ह्याला म्हणतात DC टॉक, म्हणजे डबल क्रोशे टॉक म्हणजे एकत्र करणं. त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या. पुन्हा त्याच ह्याच्यात आपल्याला असे 2 DC टॉक बनवायचे आहेत. म्हणजे एक इनकम्प्लीट डबल क्रोशे, पुन्हा एक इनकम्प्लीट डबल क्रोशे. 3 लूप सुईवर आले, तिघातनं सुई बाहेर काढून हा असा इनकम्प्लीट डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. हा असा 2 DC टॉक झाले की 1 2 चैन घ्यायच्या. आता इकडनं 1 2 3 4 चैन स्किप करायच्या. 5व्या चैनमध्ये पुन्हा DC टॉक म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि एकत्र करून त्याचा टॉक बनवायचा. नंतर 2 चैन, पुन्हा त्याच चैनमध्ये एक इनकम्प्लीट डबल क्रोशे तिघातनं एकत्र करून जॉईंट करायचं. म्हणजे तुम्ही याला DC टॉक किंवा शेल हे असं म्हणू शकता. हे असंच पूर्ण आपल्याला ह्या पट्टीभर करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, ही अशी शेल डिझाईनमध्ये 2 चैन घेत आपण पूर्ण आपली जेवढी पट्टी आहे तेवढी करून घेतली आहे. आणि लास्टला 2 चैन घेतल्यावर शेवटच्या खांबावर डबल क्रोशे घातले. आता प्रत्येक लाईनमध्ये फर्स्ट आणि लास्ट एक डबल क्रोशे येणार. आता हीच लाईन आपल्याला जेवढी आपल्याला रुंदी हवी आहे, जेवढी लांब आपल्याला तोरण हवं आहे तेवढी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर आता सेकंड रो करताना आपण पहिली 3 चैन, हा आपला एक डबल क्रोशे झाला. टर्न करायची डिझाईन, एक चैन एक्स्ट्रा मधली, ही जी मधली चैन. आता पुन्हा इथे जसे आपण हे 2 DC टॉक्स घातले आहेत किंवा हे शेल पॅटर्न घातले आहेत तसंच कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे यात 2 चैनच्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे, अजून एक इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोघांना मिळून एकत्र करायचं. 2 चैन, पुन्हा त्याच गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि एकत्र. पुन्हा सेम 2 चैन. आता पुढच्या गॅपमध्ये सिमिलरली 2 DC टॉक करून घ्यायचे किंवा शेल डिझाईन. ही अशी कम्प्लिटली जितकी हाईट तुम्हाला हवी आहे, एक मिनिमम 5 ते 7 लाईन्स या डिझाईनचे करून घेऊया. ह्या अशा लाईन्स वाढत जाणार. तर आपल्याला जितक्या लाईन्स हव्या आहे तेवढ्या आपण ह्या लाईन्स एक 5 ते 7 लाईन्स आपण करून घेऊया. सो फ्रेंड्स, जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी आपण ही तोरणपट्टी बनवली आहे. 2 DC टॉक 2 चैन, 2 DC टॉक 2 चैन. या अशा प्रकारे हा शेल पॅटर्नच्या मी 7 लाईन्स तयार केलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता. आता ह्या 7 लाईन्स झाल्यानंतर
मी इथे जी पहिली आपण 3 चेन जी घेतलेली आहे तिकडे हा ग्रीन कलर जॉईन केला आहे, ज्याच्याने आपण पानाची डिझाईन करणार आहोत. डिझाईन ही अशीच असणार आहे, फक्त जिथे 2 चेन घेतल्या तिकडे 3 चेन घेणार आहोत. तर ती सुरू करताना हा मी इथे ग्रीन कलर जॉईंट करून घेतला. सो हा 3 चेनचा आपला एक खांब, त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा चेन घेतली आहे. त्यानंतर ह्याच गॅपमध्ये आपल्याला 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे, म्हणजे जशी आपण ही डिझाईन केली होती तशीच मग एकत्र जॉईन करायचे. आता इथे आपल्याला 1 2 3 चेन घ्यायच्या. इथे आपण सगळीकडे 2 चेन घेतल्या, इथे 3 चेन घ्यायच्या. पुन्हा याच गॅपमध्ये 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे, 1 2, आणि हे पूर्ण एकत्र करून त्याला जॉईंट करून घ्यायचं. आता त्यानंतर मध्ये कुठेही चेन न घेता इथे ही जी 2 चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशेनी बंद करून घ्यायचं. आता पुन्हा या गॅपमध्ये 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे 2DC टॉग, 3 चेन 1 2 3, 3 चेन, पुन्हा 2DC टॉग. या अशाच पॅटर्नमध्ये आपल्याला हा रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, ही आपण ग्रीन पानांची लाईन पूर्ण जेवढी आपली पट्टी आहे तेवढी कंप्लीट करून घेतली आहे. आता आपल्याला गुलाबाचं फूल बनवायचं आहे. त्यासाठी हा जो येलो कलरची जी 2 चेनची गॅप आहे, म्हणजे ग्रीन कलर बनवलेला आपण जी 2 चेनची गॅप आहे तिथे आपण रेड कलर जॉईन करणार. म्हणजे प्रत्येक ह्या 2DC टॉकच्या मधली ही जी येल्लो कलरची गॅप येते, येल्लो कलरची 2 चेनची येते, ही ग्रीन कलरची झाली, ही येल्लो कलर, इथे आपण गुलाबाचं फूल बनवणार आहोत. तर इथे आपण रेड कलर जॉईंट करून घेतला आहे. 2 चेन घेणार आहोत. तो आपला पहिला लूप पकडला जाणार, 1 2. आता आपल्याला इथे 3 पफ बनवायचे आहेत त्याच येल्लो कलरच्या 2 चेनच्या गॅपमध्ये. मग 3 चेनचा आपला पहिला लूप, हा दुसरा, हा तिसरा. तिन्ही लूपमधनं सुई बाहेर करून एक चेननी हा पफ बंद करून टाका. अजून असे आपल्याला 2 पफ बनवायचे. 3 वेळेला सुईवर वेढे घ्यायचे, सगळ्या लूपमधनं सुई घेऊन एक चेननी बंद. अजून एक पफ बनवणार आपण, 1 2 3. हे आपले असे 3 पफ तयार झाले. त्याच्यानंतर हा लूप थोडा मोठा करायचा आणि इथे जो आपला पहिला पफ जॉईन केलेला जो आपली चेन आहे त्याच्यामध्ये सुई घेऊन हा लूप या सुईमधनं बाहेर काढून तिन्ही पफ एकत्र जॉईंट करून घ्यायचे आणि एक चेन करून आता हे जो सर्कल तयार होतो त्याच्यामध्ये 3 सिंगल क्रोशे घालायचे, 1 2 3. हा असा तुम्ही बघू शकता फुलाचा शेप तयार होतो. हे आपलं एक फूल तयार झालं. त्यानंतर 1 2 3, 3 चेन घेऊन पुढचा जो शेल आहे त्याच्या या येल्लो कलरच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुढचं फूल बनवायचं. म्हणजे तिथेच 3 पफ, 3 वेळेला वेढे घेऊन हा आपला एक पफ तयार झाला. त्याच्यातच अजून 2 पफ, हा दुसरा पफ, अजून एक पफ. प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये 3 पफ करायचे. त्यानंतर हा लूप मोठा घेऊन पहिला पफची जी चेन आहे त्याच्यामधनं सुई घेऊन हे तिन्ही पफ एकत्र करून घ्यायचे. एक चेन करून इथे जो सर्कल तयार होतो त्याच्यामध्ये 3 सिंगल क्रोशे घालायचे, 2 3. त्यानंतर 1 2 3, 3 चेन घेऊन आता पुढच्या गॅपमध्ये फूल तयार करायचं. अशाच पद्धतीने ही अशी गुलाबाची फुलं या प्रत्येक ग्रीन कलरच्या मध्ये जो येल्लो कलरचा 2 चेनची गॅप येते त्याच्यामध्ये हे प्रत्येक रो आपण हा गुलाबाच्या फुलांचा कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 3 पफ, 3 सिंगल क्रोशे, 3 चेन असं करत हा पूर्ण आपण गुलाबाचा फुलांचा राऊंड कंप्लीट केलेला आहे. जेवढी आपली पट्टी आहे तेवढा हा राऊंड कंप्लीट केला आहे.
आता तुम्हाला बघू शकता ही डिझाईन अशी दिसते. इथे फुलं आहेत, इथे पान आहेत. आता हे आपल्याला दोन्ही एकत्र करायचे आहेत, म्हणजे ही दिसताना असं मध्ये फूल, इथे साईडला पान. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय करायचं, हे इथे जी आपण ग्रीन चेन्स का फर्स्ट 3 चेनचा एक जो डबल क्रोशे घातला होता, तिथे आपण हा बेस कलर जो आहे, जो पण तुम्ही बेस कलर घेणार, तर मी येलो घेतला आहे, हा येलो कलर जॉईंट करून घेतला आहे. त्याच्यानंतर मधल्या 2 चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. त्यानंतर इथे जी ही हिरवी कलरची चेन आहे, या गुलाबाच्या बॅक साईडला जी आता ग्रीन चेन आहे, त्याच्यात 2 सिंगल क्रोशे. त्याच्यानंतर आता ही लाल 3 चेन आणि ही ग्रीन अशी एकत्र करून आपल्याला सिंगल क्रोशे घालायचे. तर पहिला सिंगल क्रोशे लाल आणि ग्रीन चेनच्या मध्ये जी एक गॅप आहे तिकडे एक येणार. त्यानंतर इथे हा जो ग्रीन सिंगल क्रोशे घातला आपण, त्याच्यावर एक सिंगल क्रोशे, म्हणजे त्या सिंगल क्रोशामधनं एक सिंगल क्रोशे. त्याच्यानंतर पुढच्या गॅपमध्ये ग्रीन आणि रेड चेन धरून एक सिंगल क्रोशे. हे असं आता आपल्याला जॉईंट करत जायचं आहे. आता पुन्हा इथे बॅक साईडला जी ग्रीन चेन आहे तिकडे 2 सिंगल क्रोशे. त्यानंतर आता हा जो सिंगल क्रोशे आहे ग्रीन, त्याच्या आजूबाजूला आणि मध्ये, म्हणजे बाजूला आधी लाल आणि ग्रीन चेन दोन्ही धरून एक सिंगल क्रोशे. ग्रीन सिंगल क्रोशामध्ये सिंगल क्रोशे आणि पुढचे ग्रीन आणि रेड चेन धरून सिंगल क्रोशे. ही अशी आपल्याला आता ही पूर्ण पट्टी कंप्लीट करायची आहे. सो फ्रेंड्स, सिंगल क्रोशाची लाईन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या पट्टीला असं सुंदरशी सगळी गुलाबाची फुलं उठून दिसत आहेत. तर ही आपली सिंगल क्रोशाची लाईन कंप्लीट झालेली आहे. आता त्याला एक फायनल लुक देण्यासाठी मी त्याला असे एक छोटे छोटे टॅसल्स लावते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला डेकोरेट करू शकता. तर मी ही लाईन पूर्ण टॅसल्स लावून कंप्लीट करते आणि तोरणाचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. सो फ्रेंड्स, हे असे पूर्ण टॅसल लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपलं गुलाबाचं झालर तोरण तयार झालेलं आहे. असं खूप सुंदर सोपं फक्त डबल क्रोशे घालून हे पूर्ण झालर तोरण तयार केलेलं आहे. तो नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही नवीन डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.